नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. SSC मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सराव संच 3.2. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटी योग्य संख्या लिहा. बघा, ही कृती दिलेली आहे मित्रांनो. क्रमिका आहे आपली 1, 8, 15 आणि 22. तर येथे ए ची किंमत, आता ए ची किंमत म्हणजे काय असतं, आपलं पहिले पद म्हणजे येथे 1 येणार. ठीक आहे. तसेच पुढे दिलं आहे T1 म्हणजे पहिले पद, तर ते पण आपलं काय असेल, एकच असेल. ठीक आहे. इथं मला लक्षात ठेवायचं मित्रांनो, ए आणि T1 त्यांची किंमत एकच असते. म्हणजे ए म्हणजे पण पहिले पद आणि T1 म्हणजे पण पहिले पद. T2 आहे म्हणजे दुसरे पद आहे आपलं 8 आणि तिसरे पद आहे 15. ठीक आहे. तसेच T2 वजा T1 सांगितलेलं आहे. T2 आहे आपलं 8 वजा T1 आहे 1. 8तून 1 गेला 7 राहील. ठीक आहे. आता T3 वजा T2. T3 आहे आपलं 15 आणि T2 आहे 8. मग 15तून 8 गेले 7 राहील. तर इथं D आहे मित्रांनो 7. ठीक आहे. D म्हणजे यांच्यामधला फरक. तो फरक इथे आपला 7 आलेला आहे. तर D बरोबर 7 येईल. मग दुसरी क्रमिका दिलेली आहे 3, 6, 9 आणि 12. तर इथे T1 म्हणजे पहिले पद इथे 3 दिलेलं आहे. T2 आपलं 6, T3 आहे 9 आणि T4 आहे 12. ठीक आहे. आता इथं T2 वजा T1 बघा, इथे मी करून दाखवतो. T2 आहे आपलं 6 वजा T1 आहे 3. मग 6तून 3 गेले इथे 3 राहते. ठीक आहे. तसेच T3 आहे 9 वजा T2 आहे 6. 9तून 6 गेले 3. मग इथे 3. मग D आपलं किती असणार, 3. ठीक आहे. खूप सोपी मित्रांनो कृती आहे. बघा, तिसरी कृती आहे वजा 3 वजा 8 वजा 13 आणि वजा 18. येथे T1 आहे आपलं वजा 3, T2 आहे वजा 8, T3 आहे वजा 13 आणि T4 आहे वजा 18. ठीक आहे. आता T2 वजा T1 केलं तर T2 आहे वजा 8 वजा T1 आहे वजा 3. तर इथे वजा 8 वजा अधिक होईल. 8तून 3 गेले 5. 8 मोठे आहेत म्हणून वजा 5. तर इथे वजा 5 येईल. ठीक आहे. T3 आहे मित्रांनो वजा 13. त्याच्यानंतर वजा T2 आहे वजा 8. मग कंसात लिहूया. तर इथे वजा 13 वजा अधिक 8चे 8. 13तून 8 गेले 5 राहतील. 13 मोठे आहेत म्हणून इथे वजा 5. तर इथे आपलं वजा 5. ठीक आहे. तर इथे ए ची किंमत म्हणजे पहिले पद, तर आपल्या इथे वजा 3 येईल आणि D ची किंमत आपली किती आलेली आहे, वजा 5. D म्हणजे दोघांमधील फरक. ठीक आहे. ही कृती आपल्याला बोर्डाला 1 मार्कासाठी विचारली जाऊ शकते, 1 किंवा 2 मार्कासाठी. चौथी कृती दिलेली आहे 70, 60, 50, 40. तर इथं T1 आहे 70, T2 आहे 60, T3 आहे 50. आता ए आणि D ची किंमत काढायची. ए ची किंमत तर आपली माहिती आहे इथं 70 असेल. D कसं काढणार, T2 वजा T1. तर इथे 60मधून 70 गेले तर इथे किती येतील, वजा 10. ठीक आहे. चला, दुसरा प्रश्न आहे, खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. आता सर्वात पहिली आपल्याला क्रमिका दिलेली आहे वजा 12 वजा 5 2 9 16 23 30. ही आपल्याला क्रमिका दिलेली आहे. पहिले आपल्याला बघायचे आहे की ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही. ते सर्व आपण काय लिहितो, T1 म्हणजे आपण त्याला A बोलू शकतो, ते आहे वजा 12. त्याच्यानंतर T2 वजा 5, T3 आहे 2, T4 आहे 9, T5 आहे 16,
T6 आहे 23 आणि T7 आहे 30. बघा, पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद, सहावे पद, सातवे पद, 7 पद दिलेले आहेत. 1 2 3 4 5 7 पदं दिलेली आहेत. तर T1 म्हणजे पहिले पद, T2 म्हणजे दुसरे पद, T3 म्हणजे 2 जे तिसरे पद आहे, हे चौथे, पाचवे, सहावे आणि सातवे अशी 7 पदं दिलेली आहेत. तर सर्वात पहिला आपण काय करूया, T2 वजा T1 करूया. T2 आहे आपला -5 वजा T1 आहे -12. तर मग -5 वजा वजा मित्रांनो अधिक 12 बरोबर 12तून 5 गेले 7. आता 12 अधिक आहेत म्हणून अधिक 7. ठीक आहे. तसेच T3 वजा T2 करू. T3 आहे 2 वजा T2 आहे -5. कंसात -5 लिहा. मग 2 वजा वजा येतो मित्रांनो अधिक 5चे 5. मग 2 आणि 5 7. ठीक आहे. तसेच T4 वजा T3 करू. T4 आहे आपलं 9 वजा T3 आहे 2. मग 9तून 2 गेले 7 राहिले. T5 वजा T4 करूया. T5 आहे 16 वजा T4 आहे 9. मग 16तून 9 गेले 7 राहिले. ठीक आहे. आता T6 वजा T5 करूया. T6 आहे 23 वजा T5 आहे 16. तर मग 23मधून 16 गेले 7 राहतील. आणि लास्ट आहे T7 वजा T6. तर 30तून वजा T6 आहे 23. 30मधून 23 गेले 7 राहतील. तर बघा इथे सर्वांचं जे उत्तर आहे ते आपल्याला किती दिसतंय, 7 दिसतंय. तर इथं आपण लिहूया की येथे सामायिक फरक D बरोबर 7 आहे, म्हणजे स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. आता हे तर झालं की ही जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे. तर आपल्याला काय सांगितलं पुढे की त्याचं 20वे पद काढा. बरं, 20वे पद म्हणजे मित्रांनो T20 बरोबर आपल्याला किती हे काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला T1, आता बघा आपलं एक सूत्र आहे Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 D. हे आपल्या मित्रांनो Tnचं सूत्र आहे. म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण आपल्याला पद काढायचा विचार सांगतील की बाबा 20वे पद काढा, 25वे पद काढा, तेव्हा आपल्याला Tnचं सूत्र वापरायचं आहे. ठीक आहे. तर Tnचं सूत्रामध्ये बघा इथे Aची किंमत आणि Dची किंमत आपल्याला पाहिजे. तर Aची किंमत आपल्याला माहिती आहे की Aची किंमत म्हणजेच पहिल्या पदाची किंमत. तर पहिल्या पदाची किंमत आहे आपली -12. तसेच Dची किंमत आपण कशी काढणार, T2 वजा T1 करून. तर आपल्या T2ची किंमत होती -5 वजा T1ची किंमत आहे -12. तर मग इथे मी लिहितो -5चे -5 वजा वजा अधिक आणि हे 12. तर किंमत आहे 7. तर Dची किंमत आपली 7 आलेली आहे. ठीक आहे. तर तसेच आता इथे बघा Tn म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, T20. मग T20 बरोबर Aची किंमत आपली -12 अधिक nची किंमत आपली मित्रांनो 20 आहे वजा 1 आणि Dची किंमत किती आली आहे 7. तर गुणुले 7 करूया. ठीक आहे. बघा फक्त ह्याच्यामध्ये मी किमती भरलेल्या आहेत. आता T20 बरोबर -12 अधिक 20तून मित्रांनो 1 गेला 19 राहतील
गुणुले 7. ठीक आहे. तसेच T20 बरोबर -12 अधिक 19 साते करायचं आहे. आता इथे मी करतो, तुम्हाला करून दाखवतो. 19 गुणुले 7, 7 9 63, 3 हातचे आले 6, 7 1 7 आणि 6 होतात 13. तर मग 133 असं आपल्याला उत्तर येईल. ठीक आहे. तसेच T20 बरोबर, आता याच्यातून वजा 12 गेले तर मग 3तून 2 गेले 1, 3तून 1 गेला 2 आणि 1चा 1, तर उत्तर आपलं 121 येईल. ठीक आहे. कारण वजा अधिक वजा होतं, म्हणजे T20ची किंमत किती आलेली आहे? 121. बघा, जसं मी इथे तुम्हाला स्टेप करून दाखवलेले आहेत, तुम्हाला मित्रांनो अशा स्टेप करायच्या आहेत. पहिले इथे वजाबाकी करायची आहे, त्याच्यानंतर इथं गुणाकार करायचा आहे, त्याच्यानंतर अधिक वजा करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही इथे बघा -12 आणि अधिक 19 होते, जर हे जर केलं तर ते गणित तुमचं चुकेल. ठीक आहे. चला, तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न दिलेला आहे, दिलेली अंकगणिती श्रेणी 12 16 20 24 आहे. या श्रेणीचे 24वे पद काढा. आपल्याला इथे काय काढायचं आहे? 24वे पद काढायचं आहे. आता दिलेली अंकगणिती श्रेणी ही आपल्याला दिलेली अंकगणिती श्रेणी आहे, तर मग आपल्याला तिथे आहे की नाही हे ओळखायची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट काय काढायचं आहे? 24वे पद काढायचं आहे. तर दिलेली क्रमिका जी आहे पहिली ती आपण लिहूया. दिलेली क्रमिका काय दिलेली आहे? 12 16 20 24. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे 24वे पद काढण्यासाठी आपल्याला कुठलं सूत्र पाहिजे? TN. तर मग TN बरोबर काय सूत्र आहे? A अधिक N वजा 1 D. तर आता इथे आपल्याला A ची किंमत पाहिजे आणि D ची किंमत पाहिजे. तर इथे आपण लिहूया मित्रांनो, T1 बरोबर इथे असेल 12, T2 असेल 16, T3 असेल 20 आणि T4 असेल 24. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला A ची किंमत म्हणजे काय मित्रांनो? T1 बरोबरच A असतो आपला, म्हणजे इथे A ची किंमत आपली काय आहे? 12 असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर D ची किंमत कशी काढायची? T2 वजा T1 करून. तर T2 आहे 16 वजा T1 आहे 12, मग 16तून 12 गेले 4, तर D ची आपली किंमत आली आहे 4. तर आपण ही सूत्रामध्ये आता टाकूया. बघा, TN आता आपल्याला 24वे पद काढायचं आहे, म्हणजे T24 बरोबर A ची किंमत आपली 12 आली आहे, अधिक N ची किंमत 24 वजा 1 आणि D ची किंमत आहे आपली 4, मग गुणुले 4. तर मग T24 बरोबर 12 अधिक 24मधून 1 गेला 23 गुणुले 4. ठीक आहे. तर आता T24 बरोबर, आता बघा इथं पहिली बेरीज करू नका, 12चे 12 पहिले लिहा, अधिक पहिले ह्या दोघांचा गुणाकार करा. तर मी ते करून दाखवतो तुम्हाला. 23 गुणुले 4, 4 3 12 मग 2 हातचा आला 1, 4 2 8 आणि 1 9, तर मग इथे 92 उत्तर येईल. ठीक आहे. मग T24 बरोबर 92 मध्ये 12 मिळवा, 2 आणि 2 4 आणि 9 आणि 1 10, तर इथे आलं 104. म्हणजे 24व्या पदाची किंमत आहे आपली 104. ठीक आहे. बघा इथे 24व्या पदाची किंमत किती आलेली आहे? 104 आलेली आहे. ठीक आहे. खूप मित्रांनो सोप्या पद्धतीची गणित आहेत ही, बोर्डाला आपल्याला 2 मार्काला येणार आहेत. ठीक आहे. बघा, चौथा प्रश्न आहे, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. तर आपल्याला 19वे पद काढायचं आहे. क्रमिका काय दिलेली आहे? 7 13 19 आणि 25. तर मग आपण इथे लिहूया, दिलेली क्रमिका काय दिलेली आहे? 7 13 19 25 ही आपल्याला क्रमिका दिलेली आहे. ठीक आहे. आता काय लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण पद काढायला सांगितलेलं आहे
तर आपण टी एनचं सूत्र वापरायचं. ठीक आहे. तर टी एनचं सूत्र वापरण्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला बघा हे जे पदं दिलेले आहेत त्यांना नावं देऊ. T1 ए बरोबर 7, T2 आहे 13, T3 आहे 19, T4 आहे 25. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एची किंमत आपल्याला माहिती आहे 7 आहे इथे. आता डीची किंमत काढूया. डीची किंमत T2 वजा T1 करू. आता 13 वजा T1ची किंमत आहे 7. आता सांगा 13मधून 7 गेले किती राहिले? 6. मग डीची किंमत 6 आलेली आहे. ठीक आहे. आता आपलं टी एनचं सूत्र लिहूया. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी. ठीक आहे. तर टी एन म्हणजे आता आपल्याला 19वे पद काढायचं आहे. मग T19 बरोबर एची किंमत आपली 7 आहे अधिक एनची किंमत 19 वजा 1 आणि डीची किंमत आहे 6. मग गुणुले 6. आता T19 बरोबर 7 अधिक 19मधून 1 गेले 18 गुणुले 6. ठीक आहे. तर T19 बरोबर 7 अधिक 18 6ला गुणूया. 8 6 8 48. मग 8 8 झाले 4. 6 1 6 आणि 4 10. मग इथे 108 येईल मित्रांनो. ठीक आहे. मग T19 बरोबर याच्यामध्ये 7 मिळवा. 8 7 15 5 7 6ला 1 1 आणि 1चा 1 115. तर 19वे पद किती आलेलं आहे? 115 आलेलं आहे. ठीक आहे. बघा 5वा प्रश्न आहे खालील अंकगणितीय श्रेणीचे 27वे पद काढा. ठीक आहे. क्रमिका दिलेली आहे 9 4 वजा 1 वजा 6 आणि वजा 11. तर इथे मी आपण लिहूया दिलेली क्रमिका. काय दिलेली आहे? 9 4 वजा 1 वजा 6 आणि वजा 11. ठीक आहे. तर इथे मग T1 बरोबर ए बरोबर किती येईल? 9. T2 बरोबर येईल 4, T3 बरोबर येईल वजा 1, T4 बरोबर येईल वजा 6 आणि T5 बरोबर येईल वजा 11. ठीक आहे. तसेच ए बरोबर आपल्याला 9 ही किंमत मिळेल आणि डी बरोबर T2 वजा T1. तर T2 आहे 4 वजा T1 आहे 9. मग 9तून 5 गेले 9तून 4 गेले 5. 9 मोठे आहेत म्हणून इथे वजाचं चिन्ह आहे. मग डीची किंमत वजा 5 येईल. ठीक आहे. आता आपण टी एनचं सूत्र वापरूया. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी. ठीक आहे. हे आपलं सूत्र आहे. आता आपल्याला 27वे पद काढायचं म्हणून T27 बरोबर एची किंमत आहे 9 अधिक एनची किंमत मित्रांनो किती आहे? 27 वजा 1 आणि डीची किंमत आपली आलेली आहे वजा 5 गुणुले कंसात मी वजा 5 लिहितो. ठीक आहे. मग T27 बरोबर 9 अधिक 27मधून 1 गेले 26 गुणुले वजा 5. ठीक आहे. आता T27 बरोबर 9चे 9 अधिक 26ला पहिलं 5ने गुणून घेऊया. 26 गुणुले 5. 5 × 30 मग 0 8 आले 3. 5 दुने 10 आणि 13. तर मग इथं 130 उत्तर येईल. ठीक आहे. आता इथं बघा हे अधिक आहे ते वजा आहेत. अधिक वजा वजा होतं. मग इथं उत्तराला वजाचं चिन्ह आहे. मग T27 बरोबर 9 अधिक वजा वजा होईल आणि 130. तर मग T27 बरोबर 130मधून 9 गेले 121 राहतील. 130 मोठे आहेत म्हणून वजा 101 वजाचं चिन्ह येईल त्याला. म्हणजे 27वाचं हे आहे
तर T27ची किंमत आलेली आहे -121. 6वा प्रश्न आहे, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बघा, 3 अंकी नैसर्गिक संख्या, आपल्या नैसर्गिक संख्यांचा समूह काय आहे? 1 2 3 4 आणि 3 अंकी संख्या कुठून सुरुवात होतात? 100 पासून. तर आपण इथून लिहूया 3 अंकी नैसर्गिक संख्या बरोबर 100 पासून सुरू होतात, ते आपल्या कितीपर्यंत असतील? 999 पर्यंत. ठीक आहे. हां, तर आता आपल्याला काय करायचे आहेत? 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? तर आपण इथे लिहूया 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या बरोबर. आता पहिली संख्या तर आपल्याला माहिती आहे 100 असेल, कारण 100ला 5ने भाग जातो. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथे पुढे आपल्याला संख्या कशा शोधायच्या आहेत? आपल्याला 5ची कसोटी तुम्हाला आठवते का? आपण 6वी किंवा 7वीला ही शिकलो होतो. 5ची कसोटी आपल्याला काय सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 ही संख्या असते, त्या संख्येला 5ने भाग जातो. तर आता उदाहरणार्थ जर मी घ्यायचं म्हटलं तर बघा, ह्याच्यानंतर 105 ही संख्या जर मी घेतली तर बघा, ह्याच्या एकक स्थानी किती आहे? 5 आहे. आपल्याला एकक स्थानी किती पाहिजे? 0 किंवा 5 पाहिजे असतं. तर जर मी 105 ही संख्या 5ने कसोटीनुसार त्या संख्येला 5ने भाग जाईल. त्याच्यानंतर 110 बघा, एकक स्थानी किती आहे? 0 आहे. ठीक आहे. मधल्या संख्या मित्रांनो का घेत नाही? कारण 106 घेतली तर एकक स्थानी 106 घेतली तर एकक स्थानी 6 येतं. ठीक आहे. तर मग ती आपण नाही घेऊ शकत. ठीक आहे. त्याच्यानंतर 115 आपण घेऊ शकतो. आता त्याच्यानंतर आपल्याला सर्वात लास्टची जी संख्या घ्यायची आहे 999 पर्यंत, तर आपल्या क्रमिकेमध्ये संख्या आहेत. आता 999च्या अगोदर 999ला पण 5ने भाग जाणार नाही, कारण 9 आहे. 998 घेतली तर तिला पण भाग जाणार नाही. 997 जर घेतली आपण, तिला पण भाग जाणार नाही. डायरेक्ट जाईल 995. ठीक आहे. ही आता मित्रांनो आपली एक क्रमिका झालेली आहे. ठीक आहे. तर आपल्याला 100 पासून ते 995 पर्यंत 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते आपल्याला इथे काढायचे आहेत. चला तर मग आपण काढूया. इथे T1 असेल, त्याला आपण एज पण बोलतो, एज किंवा 100. T2 आहे 105. T3 आहे 110. T4 आहे 115. आणि ही जी लास्ट शेवटची संख्या आहे ती मित्रांनो Tnची किंमत असेल आपली आता 995. कारण Tn म्हणजे एक प्रकारे आपण शेवटचे पद पण बोलू शकतो. तर इथं शेवटचे पद 995 आहे, म्हणून इथं Tnची किंमत 995. तर तुम्ही म्हणाल की सर मग आपल्याला इथं काय काढायचं आहे? इथं आपल्याला काढायचं आहे nची किंमत. nची किंमत काढायची, म्हणजे आपल्याला माहिती नाही की किती संख्या आहेत, आपल्याला इथे nची किंमत काढायची आहे. तर आपल्या सूत्रानुसार आपल्याला एची किंमत पाहिजे. एची किंमत आपल्याला इथे 100 आहे. आणि डीची किंमत आपण कसं काढतो? T2 वजा T1. तर T2 आहे 105 वजा T1 आहे 100. तर मग किती? 105मधून 100 गेले 5 उरतील. डीची किंमत इथे 5 असेल आणि एची किंमत 100 असेल. ठीक आहे. आता आपलं सूत्र आपण लिहूया. सूत्र आहे Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 D. ठीक आहे. हे आपलं सूत्र आहे. आता Tnची किंमत किती आहे मित्रांनो? 995. तर मी 995 लिहितो बरोबर एची किंमत आपली 100 आहे अधिक nची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणून n वजा 1 गुणुले डीची किंमत आहे ते 5.
तर मग इथं मित्रांनो 5 लिहूया. ठीक आहे. आता इथे 995 आहे तसेच लिहू, 100 पण आहे तसेच, अधिक आता 5ने nला गुणूया. मग येईल 5ने nला गुणलं तर 5 n येईल, वजाचे वजा. आता 5ने 1ला गुणूया, 5 एके 5. ठीक आहे. आता इथे 995 बरोबर, आता 100मधून मित्रांनो होतं बघा, इथे 100 आहे, तिकडे वजा 5 आहेत. 100मधून 5 गेले तर इथे राहतील 95 अधिक 5n. ठीक आहे. 100मधून वजा 5 गेले. ठीक आहे, राहिले 95. त्याच्यानंतर आता हे 95 अधिकमध्ये तिकडे येऊन आपण त्यांना वजामध्ये लिहू. 995 अधिकमधून इथं वजा झाले 95 बरोबर, त्या साईडला काय राहिलं 5n, कारण 95 आपण इकडे घेऊन आलो आहे. ठीक आहे. आता 995मधून 95 गेले किती राहतील 900 बरोबर 5n. आता इथे 900, आता हे 5 गुणुले तिकडे येऊन त्यांना भागिले करा बरोबर, तिकडे n ठेवा. ठीक आहे. आता इथं आपण 900ला 5ने भाग लावूया. 5 एके 5 किती मित्रांनो उरतील 4, वरून 0 आला, 5 8 40, वरून 0 आला, 5 0 0, किती उत्तर आलं मित्रांनो 180. 5ने 900ला भाग घालवलं तर 180 उत्तर येईल. मग nची किंमत किती येईल आपली 180, म्हणजे 5ने भाग जाणाऱ्या 100 ते 999 किंवा 995च्या ह्याच्यात किती संख्या आहेत 180 संख्या आहेत. ठीक आहे. इथे लिहूया 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या n बरोबर 180 आहेत. ठीक आहे. खूप मित्रांनो सोपं गणित आहे हे. 7वा प्रश्न आहे, एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 आहे, तर त्या श्रेणीचे 41वे पद आपल्याला इथे काढायचं आहे. तर इथं आपल्याला जी किंमत दिली बघा, 11वे पद आपल्याला 16 दिलेले आहे आणि 21वे पद आपल्याला काय दिलेले आहे 29 आहे. तर आपण कसं 41वे पद काढायचं ते बघा इथे. तर लिहूया, समजा पहिले पद बरोबर a मानू. पहिले पद आपण काय मानायचं a मानूया आणि सामान्य फरक बरोबर d मानू. ठीक आहे. काय केलं मी ते पहिले पद a मानलेलं आहे आणि सामान्य फरक d मानलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं आहे 11वे पद. 11वे पद म्हणजे काय मित्रांनो t11, किती दिलेलं आहे 16 दिलेला आहे, मग 16 लिहूया. ठीक आहे. तसेच इथं मी लिहितो 19वे, नाही सॉरी इथे 21वे पद बरोबर t21 बरोबर किती दिलेलं आहे 29, मग इथे 29 लिहूया. ठीक आहे. आता आपल्याकडे काय बघा दोन गोष्टी आहेत, 11वे पद आणि 21वे पद. तर इथं आपण tnचं सूत्र वापरूया, a अधिक n वजा 1 d. ठीक आहे. तर आता इथे 11वे पद म्हणजे काय मित्रांनो t11, मग t11 बरोबर a अधिक nची किंमत 11 वजा 1 dचा d. आता t11ची किंमत किती दिलेली आहे ते 16, मग ते 16 बरोबर a अधिक 11तून 1 गेला 10d. ठीक आहे. आता मित्रांनो इथं बघा मी काय करतो, इथे a अधिक 10d
मी पहिले लिहितो आणि 16 बरोबर 16 त्या साईडला लिहितो आणि ह्याला एक समीकरण बनवतो, त्याचं नाव देतो समीकरण 1. तसेच आपल्याला इथे पण करायचं आहे. TNचं सूत्र लिहूया. ठीक आहे. त्याच्यानंतर टी आता घेतं किती 21. मग T21 बरोबर A अधिक यांची किंमत 21 वजा 1 Dचं D. ठीक आहे. आता T21 बरोबर T21ची किंमत आपल्याला इथं भरायची आहे 29 बरोबर A अधिक इथे किती राहतील 21मधून 1 गेला 20D. ठीक आहे. तर इथं पण आपण तेच करूया. A अधिक 20D बरोबर इथे 29 त्या साईडला लिहूया आणि ह्याला नाव देऊया समीकरण 2. ठीक आहे. आता या समीकरणात 1 आणि 2ची काय करायची आहे ते तुलना करायची आहे. इथं A अधिक 10D बरोबर 16 आणि A अधिक 20D बरोबर 29. ठीक आहे. बघा आता इथे काय करायचं, आता इथे समान पद आहेत. ठीक आहे. तर इथं लिहितो मी समीकरण 1 वजा समीकरण 2. आता समीकरण 2 वजा का केलं, कारण पद तर समान आहेत पण यांना चिन्ह समान आहेत म्हणून त्यांची वजाबाकी करूया. मग A अधिक 10D बरोबर 16 आणि A अधिक 20D बरोबर 29. आता वजाबाकी केली तर चिन्ह काय होणार, बदलतील. ठीक आहे. तर हे अधिक आहे तर वजा होतील, हे अधिक आहे हे वजा होतील आणि हे अधिक आहेत हे वजा होतील. ठीक आहे. आता हे A आणि A कॅन्सल होतील. आता इथे 10 अधिक आहेत आणि 20 वजा 20 आहेत. मग 20मधून 10 गेले 10, 20 मोठे आहेत म्हणून वजा 10. मग इथे वजा 10D येईल. ठीक आहे. आणि अधिक 16 वजा 29, 29मधून 16 गेले 13 आणि 29 मोठे आहेत म्हणून इथे वजा 13. ठीक आहे. ते वजा 13 येतील. मग इथं आपण करूया D बरोबर हे वजा 13. आता हे वजा 10 गुणवले तिकडे येऊन वजा 10 भागिले होतील. ठीक आहे. आता इथे हे वजा वजा आपण कट करूया. हे D बरोबर 13/10 ही आपल्याला किंमत मिळेल. ठीक आहे. आता इथे Dची किंमत मिळालेली आहे. तसेच आपण Aची किंमत काढू. इथे लिहूया D बरोबर 13/10 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. आता पहिले एक समीकरण आहे A अधिक 10D बरोबर 16. हे आपलं समीकरण 1 होतं. ठीक आहे. Aची किंमत आपल्याला काढायची आहे. अधिक 10/10 गुणवले Dची किंमत आपली आहे 13/10. मग इथं 13/10 लिहूया बरोबर 16. मग इथं A बरोबर A अधिक हे 10 आणि 10 कॅन्सल होतील 13 बरोबर 16. ठीक आहे. मग इथे A बरोबर 16 हे अधिक 3 तिकडे होऊन वजा 13 होतील. ठीक आहे. हे अधिक 13 इकडे जाऊन वजा 13 झाले. Aची किंमत आली आपली मित्रांनो 3. आता आपल्याला A आणि Dची किंमत मिळालेली आहे. आपल्याला आता कोणतं पद विचारलेलं आहे, आपल्याला काढायचं आहे 41वे पद. मग T41 बरोबर प्रश्नचिन्ह. ते इथं आपण TNचं सूत्र वापरूया. A अधिक N वजा 1 D. ठीक आहे. T41 बरोबर Aची किंमत 3 आहे, Nची किंमत 41 वजा 1 गुणुले Dची किंमत आहे आपली 13/10. ठीक आहे.
आता इथे T41 बरोबर 3 अधिक 41मधून 1 गेला 40 गुणिले 13/10. आता इथं आपण लिहूया T41 बरोबर 3 अधिक 10×10 10×4 = 40. ठीक आहे. मग 4 गुणिले इथे 13 होतील. मग T41 बरोबर 3 अधिक 13×4 किती होतील 52. मग T41 बरोबर किती राहिले 55. ठीक आहे. मग 41वे पद आपले किती असेल 55 असेल. इथे 41वे पद किती आलेलं आहे 55. इथे लिहूया अंक गणिती श्रेणीचे 41वे पद बरोबर T41 बरोबर 55 आहे. ठीक आहे. प्रश्न 8 आहे 11, 8, 5, 2 या अंकगणिती श्रेणी वजा 151 ही संख्या कितवे पद असेल. ठीक आहे. काय प्रश्न आहे 11, 8, 5, 2 या अंकगणिती श्रेणीत वजा 151 ही संख्या कितवे पद असेल. तर इथे आपली जी क्रमिका आहे दिलेली क्रमिका काय दिलेली आहे 11, 8, 5, 2. आता हे काय आहे हे जे पद आहे कितवे पद आहे म्हणजे शेवटचे पद असेल वजा 151 हे अंकगणिती श्रेणीमधलेच आहे. ते पद कितवे आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर इथे लिहूया T1 म्हणजे A बरोबर 11, T2 बरोबर 8, T3 बरोबर 5, T4 बरोबर 2. ठीक आहे. आणि इथं आपल्याला Tn दिलेला आहे. Tn आहे आपला वजा 151. मग आपल्याला n ची किंमत काढायची म्हणजे कितवं पद आहे. ठीक आहे. Tnचं सूत्र वापरूया. Tn बरोबर A अधिक n वजा 1d. ठीक आहे. आता Tn आपल्याला किती दिलेलं आहे वजा 151 दिलेलं आहे. याची किंमत आपली आहे 11 अधिक n ची किंमत काढायची आहे वजा 1 ची किंमत काढायची आहे. इथे d ची किंमत कशी काढणार T2 वजा T1. T2 आहे 8 वजा T1 आहे 11. 11तून 8 गेले 3. 11 मोठे आहेत म्हणून वजा 3. इथे d ची किंमत किती असेल वजा 3 गुणिले कंसात आपण वजा 3 लिहूया. ठीक आहे. मग इथे वजा 151 बरोबर 11 अधिक आता इथे 3ने n ला गुणूया. बघा इथे वजा 3ने n ला गुणलं तर 3ने n ला गुणलं तर 3n वजा आणि अधिक अधिक वजा वजा होईल. वजा वजा इथे अधिक 3 एके 3. ठीक आहे. हे आपण कंसातच लिहूया. इथे लिहूया वजा 151 बरोबर 11 अधिक वजा वजा 3n अधिक 3. ठीक आहे. आता इथे वजा 151 बरोबर 11 आणि 3 मित्रांनो किती होतील 14 वजा 3 11 आणि 3 इथे 14 झाले. आता वजा 151 आता हे अधिक 14 इकडे येऊन वजा 14 करूया बरोबर तिकडे राहील वजा 3n. आता हे 151 अधिक 14 4 आणि 1 5 5 आणि 1 6 आणि 1 1. इथे लिहूया वजा 165 बरोबर वजा 3n. आता मित्रांनो बघा इथं वजा वजा काय होतं अधिक होते म्हणून यांची बेरीज केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं.
ठीक आहे. तर इथे वजा 165 हे गुणवले तिकडे भागिले वजा 3 बरोबर तिकडे n ठेवूया. ठीक आहे. आता हे वजा आणि वजा कट होतील. आता इथे आपण 165ला 3ने भागू. 3 पाची 15, 7 आणि 5 1 0, 3 पाची 15, किती उत्तर आलं 55. मग इथे n ची किंमत किती येईल 55. मग इथे लिहायचं 11, 8, 5, 2 या अंकगणिती श्रेणीत वजा 151 ही संख्या n बरोबर 55 वे पद असेल. ठीक आहे. कितवे पद असेल ते 55 वे. बघा 9वा प्रश्न आहे. 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4ने विभाज्य आहेत. ठीक आहे. तर इथे आपण लिहूया 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या. आता 10ने 4ला भाग जातो का नाही. 11ला जातो का नाही. पहिली संख्या असेल आपली 12, त्याच्यानंतर 16 असेल, त्याच्यानंतर 20 असेल आणि शेवटचे म्हणजे आता 250 आहे तर आपण बघितलं 250ला 4ने भाग जात नाही. तर आणि 249ला पण नाही जाईल, ते डायरेक्ट जाईल 248ला 4ने भाग जाईल. तर इथे लिहूया 4ने भाग जाणाऱ्या 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची क्रमिका काय असेल 12, 16, 20 आणि शेवटचे पद असतील 248. ठीक आहे. आता इथे T1 असेल, A असेल 12, T2 असेल 16, T3 असेल 20 आणि इथं Tn असेल आपल्याला 248 कारण ते शेवटचे पद आहे. म्हणजे इथं आपल्याला काढायचं आहे n बरोबर किती. ठीक आहे. म्हणजे 10 ते 250 पर्यंत किती संख्या आहेत ज्या 4ने भाग जातात ते आपल्याला काढायचं आहे. तिथं Tnचं सूत्र वापरूया n वजा 1 d. ठीक आहे. Tn म्हणजे आपल्याला Tnची किंमत किती आहे तर 248. ठीक आहे. मग इथं मी 248 बरोबर ची किंमत आहे 12 अधिक n वजा 1. ची किंमत इथं काढायची आहे आणि डीची किंमत मी इथे लिहितो. ठीक आहे. इथे लिहितो डीची किंमत T2 वजा T1. 16तून वजा 12 केले तर राहतील 4. मग ते 4 लिहूया. ठीक आहे. मग इथे 248 बरोबर 12 अधिक 4ने nला गुणूया 4n वजाचे वजा 4 एके 4. ठीक आहे. तर इथे 248 बरोबर 12तून 4 गेले 8 राहिले अधिक 4n. आता इथे 248 8 अधिकमध्ये तिथे येऊन वजा करूया बरोबर तिकडे 4n राहतील. आता 248मधून 8 गेले 240 बरोबर 4n. ठीक आहे. आता इथे 240
हे 4 गुणुले येऊन इकडे भागिले करू, बरोबर तिकडे n ठेवूया. ठीक आहे. आता 4 एके 4, 4 सक 24, शून्याचा 0, n बरोबर 60 किंमत येईल. ठीक आहे. बघा इथे मी तुम्हाला भाग लावून दाखवतो. 4 सक 24 वरून शून्याला 4 0 0, किती उत्तर आलं 60. मग n बरोबर 60. मग इथे लिहूया 10 ते 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी 4 ने भाग जाणाऱ्या संख्या n बरोबर 60 आहे. ठीक आहे. म्हणजे 60 संख्या असतील. 10वा प्रश्न आहे, एका अंकगणित श्रेणीचे 17वे पद 10व्या पदापेक्षा 10 ने जास्त आहे, तर आपल्याला सामान्य फरक किती ते काढायचा आहे. सामान्य फरक काय मित्रांनो, सामान्य फरक म्हणजे d काढायचा आहे ते. तर आपण इथे लिहूया दिलेल्या अटीनुसार. आता इथे आपल्याला अट काय दिली मित्रांनो, 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. ठीक आहे. तर 17वे पद म्हणजे काय, 17वे पद बरोबर 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. मग 10वे पद अधिक किती 7. ठीक आहे. तर हे आपलं अट आहे. तर इथे 17वे पद म्हणजे टी 17 असेल, बरोबर 10वे पद म्हणजे टी 10 अधिक किती असेल 7 असेल. ठीक आहे. आता इथं टी 17साठी आपण टी एनचं सूत्र वापरूया. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी, बरोबर टी 10साठी पण टी एनचं सूत्र वापरूया. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 डी अधिक 7, तिकडे अधिक 7 आहे मग अधिक 7. आता टी एन किती आहे, टी 17 बरोबर ए अधिक एनची किंमत 17 वजा 1 डीचं डी. तसंच आता इथे टी 10 आहे, मग इथे टी 10 बरोबर ए अधिक एनची किंमत 10 वजा 1 डीचं डी अधिक तिकडे 7. आता टी 17 बरोबर ए अधिक 17तून 1 गेला 16 डी, बरोबर टी 10 बरोबर ए अधिक 10तून 1 गेला 9 डी अधिक 7. ठीक आहे. तर इथे आपण काय करूया, ए अधिक 16 डी घेऊया, बरोबर ए अधिक 9 डी अधिक 7 हे घेऊया. ठीक आहे. आता इथे जी समान पद आहेत ती इकडे घेऊया. जसं की इकडे ए आणि ए तर कट होईल, कारण हे अधिक आहे, हे इकडे येऊन वजा होईल, मग ते कॅन्सल करूया. आता 16 डी इकडे 9 डी अधिकमध्ये आहेत म्हणजे ते वजा 9 डी करूया, बरोबर तिकडे 7 ठेवूया. आता 16तून 9 गेले किती राहतील 7, 7 डी बरोबर 7. ठीक आहे. मग डी बरोबर 7 हे गुणुले तिकडे जाऊन काय होतील भागिले. ठीक आहे. तर इथे डी बरोबर 7 एके 7, 7 एके 7, मग डीची किंमत किती येईल ए. ठीक आहे. इथे सामान्य फरक डी बरोबर 1 आहे. ठीक आहे मित्रांनो, इथे आपल्याला 3.2 हा सराव संच संपलेला आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.